तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथम मी वंदन करतो. यांच्याही प्रतिमेस मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभा चे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षिका आणि आता सध्याच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, त्याचप्रमाणे सध्याचे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख ॲडव्होकेट आणि डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर या सर्वांच्याच धम्म कार्याला प्रथम मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय वरनारे साहेब, भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अंतर्गत जो ब तालुका म्हणून आम्ही मान्यता दिलेली आहे, त्याचे अध्यक्ष महोदय सुनील दुवे, जिल्हा सचिव पर्यटन प्रसार विभाग ईश्वर ठाणांबीर साहेब, आजच्या या वंदनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले दिलीप आठवले साहेब, तेलावडे साहेब, आमच्या बरोबर बुद्धगया या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले होते ते कांबळे साहेब, गुलाब कांबळे, सर्व माझे मित्र हो आणि भगिनी, आपल्या सर्वांना प्रथम माझा जय भीम. खरं तर आजचा विषय एकाच दिवशी दोन विषय आणि आपली सर्वांचीच माझ्या सहित बोलण्याची आणि ऐकण्याची मर्यादा आपल्या प्राध्यापक साहेब आहे तिथं कॅपॅसिटी फक्त 40 ते 45 मिनिटाची असते. पण पाहूया, मी काही जास्त त्याच्यापेक्षा बोलणार नाही, पण विषय मात्र 100% कव्हर करेल. आजची जी पौर्णिमा आहे, ज्येष्ठ पौर्णिमा, ही पौर्णिमा चैत्र नंतर वैशाख आणि वैशाख नंतर ज्येष्ठ. चैत्र पौर्णिमेला काय घडलं होतं तर जेव्हा भगवान बुद्ध डुंगेश्वरी पर्वतावरून खाली उतरतात आणि त्यांना असं वाटतं आता माझी हाडाची काढं झालेली आहेत, मला काय मरणासन्न असं मी दिसत आहे, या अवस्थेला पोचलेला आहे मी, तर आता आपण ही जी तपश्चर्या आहे 6 वर्षे केलेली, आता इथंच खंडित केली पाहिजे आणि मला जिवंत राहण्यासाठी खाल्लं पाहिजे आणि याच्या पुढे खाल्ल्यानंतर मला परत मी ज्या विषयाच्या अनुषंगानं माझ्या आईवडिलाचा त्याग केला, बायको मुलाचा त्याग केला, इतकी मोठी संपत्ती की ज्या सिद्धोधन राजाच्या शेतामध्ये असं सांगतात की 1000 नांगर
उन्हाळ्यामध्ये काम करायचे, त्यांच्या माध्यमातून जर विचार केला तर भगवान बुद्धांना असं वाटलं एवढं मी सोडून आलेलो आहे, मला आतापर्यंत काहीच अजून साध्य झालेलं नाही आणि मी मात्र आता पाहिल्यानंतर माझ्या अंगावर मांस राहिलेलं नाही. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला आता मी सांगितलेला की मला खाल्लं पाहिजे आणि परत मला ज्या उद्देशासाठी बाहेर पडलेलं आहे त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. मग त्यांचा विचार काय होता? त्यांचा विचार हा होता की जगाचं कल्याण झालं पाहिजे आणि ते कल्याण कशात आहे हे मला शोधायचं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा ते विचार करून खाली येतात, डुंगेश्वरी पर्वताच्या सुजाता नावाची त्या ठिकाणी सेनानी नावाच्या एका मोठ्या श्रीमंताची मुलगी असते ती, आणि तिला मूलबाळ होत नसल्यामुळं ती जेव्हा व्रत करते की मला लवकरात लवकर मूल व्हावं आणि मी हे वन देवते तुला गाईच्या दुधाची खीर ठेवीन तुझ्या समोर. योगायोग असा झाला की जेव्हा भगवान बुद्ध त्या डोंगरावरनं उतरले सेनानी नावाच्या त्या गावामध्ये, गावाचं नाव सेनानी, त्याचा प्रमुखी सेनानी, जेव्हा त्या ठिकाणी आत्ता जर आपण गेलात मोकळी जागा दिसते, त्यावेळेस वर्णन असं आहे केलेलं की त्या गावाच्या बाहेर जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक वडाचं झाड असतं, त्या वडाच्या झाडाखाली भगवान बुद्ध बसलेले असतात. त्यावेळेस ते भगवान बुद्ध झालेले नव्हते, संबोधी प्राप्त झालेली नव्हती, मग सिद्धार्थ बसले होते असं जर म्हटलं तरी चालेल. जेव्हा ती खीर प्राशन करायचा वेळ आली, समय आली, प्राशन करण्यासाठी वनदेवतेला नैवेद्य म्हणून वाहण्याची वेळ आली, नेमकी ती सिद्धार्थ जेव्हा पर्वतावरून खाली उतरले ती वेळ झाली होती. वेळ ती साधली गेली आणि जेव्हा ती म्हणते की हे वनदेवते, तिला असं वाटतं की माणसाच्या रूपानं माझा नवस मी फेडण्याच्याच मुहूर्ताला तिथं वनदेवता प्रकट झालेली आहे, आपण खीर घेऊन जायचं आहे सोन्याच्या ताटात. जेव्हा ती जाऊन जिथं सिद्धार्थ बसलेले असतात वडाच्या झाडाखाली, समोर ती सोन्याच्या ताटामध्ये भरलेली खीर असते, गाईच्या दुधात तुपात केलेली, आणि मग विनंती करते, नतमस्तक होते, हे वनदेवते, मी जो व्रत आणि नवस केला होता त्याला तू पावन झालेले आहेस आणि हे मी खीर तुला तुझ्या समोर ठेवत आहे, त्याचा तू स्वीकार कर. सिद्धार्थ गौतम ज्यांची हाडाची काढं झालेली असतात ते पाहतात पुढे, ते सगळं ऐकतात. ते पाहिल्यानंतर आणि ते ऐकल्यानंतर सुजाताला म्हणतात की हे माते, मी कुणीही देव नाही, मी कपिलवस्तूचा राजा शुद्धोधन त्याचा मुलगा, आणि रोहिणीच्या पाण्याच्या भांडणावरून जी शाक्य आणि कोलियामध्ये युद्ध निर्माण झालं होतं, युद्धाची स्थिती निर्माण झाली होती, ती स्थिती टाळण्यासाठी मी हा संन्यास घेतलेला आहे, तो मी सिद्धार्थ आहे. सुजाता म्हणते, मान्य आहे महाराज, तुम्ही कुणी असा, मी तुमच्या समोर ठेवलेलं हे ताट आहे, ती खीर आहे, मी प्राशन करावी, ती स्वीकारावी. आणि जर तुमची इच्छा आहेच, आता तुम्ही सांगता की मी सिद्धार्थ आहे
आणि त्याने सांगितलं होतं की मला याच्या पुढेही काम करायचं आहे, मला जगाचं कल्याण करण्यासाठी मार्ग शोधायचा आहे. आणि जर खरंच तुम्हाला तो मार्ग सापडला तर तुम्ही मला पहिल्या जर कुणाला तुम्हाला भेटावं असं वाटत असेल की परत माझ्याकडे या. सिद्धार्थ म्हणतात की ठीक आहे, आणि खीर प्राशन करून निरंजन नदी जी वाहते त्याच्या पलीकडे फार मोठ्या पटांगणाच्याही पुढे जंगल परत लागलेलं असतं आणि त्या ठिकाणी पिंपळाचं झाड असतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली एक तपश्चर्याला बसतं. तो भाग फार मोठा आहे. जेव्हा ते खीर खाऊन त्या झाडाखाली बसतात चैत्र पौर्णिमेला आणि ज्ञान प्राप्ती झाली, मी आता फार थोडक्यात सांगत आहे, ज्ञान प्राप्ती झाली ती 1 महिन्याच्या जवळजवळ आसपास. आणि ते ज्ञान प्राप्तीनंतर संबोधी प्राप्त झाल्यानंतर सिद्धार्थ काय करतात, चिंतन मनन करत असताना टप्पे ठेवलेले असतात. एका आठवड्यात या ठिकाणी खरंच हे बरोबर आहे का, खरंच हे बरोबर आहे का. आणि असं करत असताना जेव्हा ते ह्या विचाराला येतात की मला तो मार्ग सापडलेला आहे, आणि तो दिवस असतो वैशाख पौर्णिमेचा नंतर 1 महिन्यानंतरचा, ती असते ज्येष्ठ पौर्णिमा. त्या ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान बुद्धांना आठवण होते की आपल्याला त्या महिलेकडे जायचं आहे. पण त्यांना असं वाटतं की आपण जे सांगतो ती लोकांना पटेल का, इतकं आपण कष्टानं उभा केलेलं सगळं घरचं म्हणजे जितके काही माझ्या बरोबर असलेले ऐहिक सुख होते त्याचा त्याग करून मी आलेला आहे आणि हे मिळवलेलं आहे ज्ञान, पण ते लोकांना पटल का, या विचारावर ते येतात. म्हणजे थोडक्यात काय, या स्थितीला, या मानसिक स्थितीला बुद्धिस्ट कल्चरमध्ये विषाद योग असं म्हटलं जातं. विषाद योग हा काय विषाद योग आहे. सिद्धार्थाला ज्ञान प्राप्तीसाठी जेव्हा घर सोडून 6 वर्ष तपश्चर्या करावी लागली, काही मिळत नाही, जेव्हा ते खीर प्राशन करून पिंपळाच्या झाडाखाली बसतात, 1 महिन्यामध्ये चिंतन मनन तपश्चर्या केल्यानंतर त्यांना समजलं की हा मार्ग लोकांच्या कल्याणाचा आहे. पण हा मार्ग लोकांना पचेल का, मी सांगितलेला या जमलिंगमध्ये असतात भगवान बुद्ध, आणि त्याला म्हटलं जातं विषाद योग. म्हणजे आपण एखादं काम करत असताना आपली पण मनाची अवस्था कधी कधी होत असते की हे बरोबर आहे का, आपण करतो ते बरोबर आहे का, मग हे नाही केलेलं बरं होईल का, मग केलेलं बरं होईल का. आपली जी द्विधा मनस्थिती असते तीच भगवान बुद्धाची झाली. आपल्याला मिळालंय पण लोकांना सांगायचं आहे, सांगितल्यानंतर ती खरंच त्यांना पचन होईल का. आणि खरंच आज सुद्धा ज्ञानी लोकांच्या दृष्टीनं जर पाहिलं तर भगवान बुद्धाला जी ज्ञान प्राप्ती झाली, ती ज्ञान प्राप्ती जेव्हा त्यांनी लोकांना तेव्हापासून सांगायला सुरू केले, त्यांच्या बरोबर असलेले त्यांच्या नंतरचे भिक्षू सांगले, परंतु अजूनही लोकांना ते आपल्या आचरणात आणता आलेलं नाही. आचरणात आणता आलेलं नाही याचाच अर्थ काय की भगवान बुद्धांना जी ज्ञान प्राप्ती झाली ती लोकांनी ऐकून सुद्धा लोकांना ते कळतं पण वळत नाही, अशी परिस्थिती आत्ताही आहे. आणि म्हणूनच त्यांच्या मनाची द्विधा परिस्थिती अवस्था झाली होती. हे लोकांना पचल का याचा अर्थच असा की हे लोक आचरणात आणतील का. आणि म्हणून बघा आजही आपण पंचशील म्हणा,
आर्य अष्टांगिक मार्ग म्हणा, 10 पारमिता म्हणा, कुठलाही विषय घ्या, आपण प्रवचन देतो, ऐकतो, परंतु असं एकाही ठिकाणी जगामध्ये असं घडून आलेलं नाही की बुद्धाचं तत्वज्ञान ऐकून हा व्यक्ती अरहंत पदाला गेलेला आहे। याचाच अर्थ काय की जे बुद्धांना वाटलेलं आहे की मी सांगितलेलं ते लोकांना पचल का म्हणजे आचरणात ते आणतील का, तर ते अजूनही लोक आचरणात आणत नाहीत। का आणत नाहीत, तर ते खूप अवघड आहे। ही द्विधा अवस्था चालू असताना आता या पौर्णिमेचं महत्व पहिलं काय आहे ते सांगतो मी। द्विधा अवस्था होणं, विषाद योग निर्माण होणं ही पहिली ह्या ज्येष्ठ पौर्णिमेची महती आहे। नंबर 2, ह्या ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्व काय आहे की मनाची अवस्था असताना त्याच दिवशी ब्रह्मदेशाचे 2 तपस्सू आणि भल्ली हे व्यापारी त्या पिंपळाच्या झाडापासनं जात होते। व्यापारी लोक दोघं ते जात असताना त्यांना वाटलं की आता पिंपळाचं झाड या ठिकाणी आहे, बरीचशी झाडी आहे, आपण इथं आता थोडं जेवण करावं। त्याच दिवशी तसं त्यांना वाटलं। योगायोग ते जेवायला बसतात, त्यांच्या लक्षात येतं की पिंपळाच्या त्या झाडाखाली मोठ्या एक व्यक्ती बसलेला आहे, तेजपुंज व्यक्ती आहे, त्याचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, मग आपण जेवण करूया। जातात, बुद्धाच्या जवळ जातात, साष्टांग नमस्कार करतात, पंचांग प्रणाम करतात आणि म्हणतात, हे भगवंत, आम्ही व्यापारी आहोत ब्रह्मदेशाचे, माझं नाव तपस्सू, यांचं भल्ली, आम्ही या ठिकाणी जात असताना जेवायची इच्छा झाली, मी जेवण्यासाठी बसलो आहोत। आमची इच्छा आहे की आपण थोडं आम्ही जे आणलेलं आहे गोड पदार्थ, आपली जर इच्छा असेल तर तुम्ही घ्याल का? भगवान बुद्ध म्हणतात चालेल। आणि ते 2 लोक त्यांच्या बरोबर असलेली जी शिदुरी असते त्या शिदुरीमध्ये जो गोड पदार्थ असतो तो भगवान बुद्धाकडे ठेवला जातो, ते खातात। बुद्ध म्हणतात, हे भल्या व्यक्तीनो, आपण मला ओळख नसताना खायला दिलं, मी तुमचे आभार कसं मानणार? तुम्हाला मी काहीतरी दिलं पाहिजे, माझ्याकडे तर काहीच नाही। पण एक लक्षात घ्या, मला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, मी जगाचा कल्याण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे आणि ते मला मिळालेलं आहे, ते आता प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी इथून जाणार आहे, पण तुम्ही मात्र चांगलं वागा। बुद्ध काय म्हणतात, तुम्ही चांगलं वागा। चांगलं वागण्यामध्ये खूप कल्याण आहे। बुद्ध त्या ठिकाणी त्यांना झालेल्या ज्ञानप्राप्तीतला एकही भाग सांगत नाहीत, हे विशेष आहे। मग काय करतात, ते खाल्ल्यानंतर आपल्या डोक्यावरचा एक केस उपटतात आणि त्या दोघा व्यापाऱ्यांच्या हातात देतात, माझ्याकडे दुसरं काही नाही, तर हा केस आहे, तुम्ही घेऊन जा, माझी आठवण म्हणून। ते 2 व्यापारी गेल्यानंतर ब्रह्मदेशामध्ये तिथं त्या केसाला सोन्याच्या कलशामध्ये ठेवून त्याच्यावर फार मोठं स्तूप बांधतात आणि त्या स्तूपाला वर जो पत्रा असतो तो सोन्याचा, आणि आजही ते जगप्रसिद्ध स्तूप आहे। तपस्सू आणि भल्ली यांनी भगवान बुद्धाच्या त्या केसावर त्या कलशामध्ये ठेवलेला हे दुसरं महत्व आहे। म्हणजे पहिलं महत्व मी सांगितलं, त्यांच्या मनाची अवस्था झाली, त्या मनाच्या अवस्थेमध्ये चांगल्या विचारानं त्या वाईट विचारावर, नकारार्थी भूमिकेवर विजय मिळवला, हे पहिलं, त्याला म्हणतो आपण भगवान बुद्धाचा विषाद योग। दुसरं काय झाली, दुसरी घटना,
त्याच दिवशी नेमकं दोन व्यापारी येणं, नतमस्तक होणं, आणि जसं सुजातानं सांगितली होती की खीर खा, तसं त्यांनी गोड पदार्थ दिला. दुसरी घटना तपस्याने झाली. प्रश्न घेण्याचा नाही, पण त्या दोन व्यापाऱ्यांनी गेल्यानंतर त्यांच्या देशामध्ये जो मोठा स्तूप बांधला, ते आजही जगप्रसिद्ध आहे. ही दुसरी घटना. मग तिसरी घटना काय आहे? तिसरी घटना अत्यंत महत्वाची, की सुजाताला भेटायचं आहे भगवान बुद्धांना. कारण तिने सांगितलेलं आहे, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जेव्हा तुम्ही इथून उठाल तेव्हा तुम्ही माझ्याकडे या. बुद्ध जातात आणि त्या ठिकाणी सुजाताला सांगतात, मला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. माझं मन मला आता सांगतंय की लोकांचं कल्याण करण्याचा मार्ग मला मिळालेला आहे. पण बुद्ध तिलाही धम्म सांगत नाही जे त्यांना मिळालेलं आहे. फक्त एवढं सांगतात, हे माते, तुझं मार्ग चांगला आहे, तुझं चारित्र्य चांगलं आहे, आणि तू हे असंच ठेव, तुझं याच्या पुढे कल्याण होत राहील. बुद्ध त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती तिथंही सांगत नाही. ही तिसरी घटना आहे. म्हणजे सुजाताला भगवान बुद्धाने ज्ञानप्राप्तीनंतर उठल्यानंतर कुणाला भेटले असतील तरी सुजाताला भेटले. ही तिसरी घटना अत्यंत महत्वाची घटना. जवळजवळ 250 वर्षानंतरची घटना ती अशी आहे. या देशामध्ये सम्राट अशोक त्यांचा जन्म होतो, आणि ते कलिंगाच्या युद्धानंतर बनते निग्रोधच्या सांगण्यावरनं त्यांना वाईट वाटतं, विजय मिळवलेला आहे परंतु हिंसा करून मिळवलेला आहे. मी थोडक्यात सांगत आहे, पूर्ण सांगायला माझा तुम्हालाही ऐकायला वेळ नाही, मलाही नाही. ते भंतेनी सांगितल्यानंतर खरं तर खूप आनंद असतो अशोकाला की मी कलिंगाचं युद्ध जिंकलेलं आहे, आता माझा बलाढ्य शत्रू मी संपवलेला आहे, आता मला चॅलेंज करणारा असा कोणी राहिलेलाच नाही ह्या भारतवर्षामध्ये, जम्बूद्वीपामध्ये. आणि हा आनंद त्यांचा मनामध्ये असताना निग्रोध नावाचा भंते तिथं येतो आणि राजाला म्हणतो, काय महाराज, आपण खूप आनंदात आहात. राजा सांगतो, मी खूप आता मोठा राजा झालेला आहे, सम्राट झालेला आहे, आता मला कुणीच चॅलेंज करणार नाही. ते भिक्षू असतात, म्हणतात, हे राजन, आपण म्हणता ते बरोबर आहे, परंतु हे जे कमवलेलं आहे तुम्ही हिंसा करून कमवलेलं आहे. बघा, चला. त्यांना घेऊन जातात. त्या रणांगणावर अगदी बेचिराग झालेले मृतदेह दिसतात, गिधाड फिरत असलेले दिसतात, बायका मुलं त्या ठिकाणी रडत असलेले दिसतात. काल परवा एक आपण घटना पाहिली बघा, ॲक्सिडेंट झाल्यानंतर पूर्ण अगदी कुटुंब गेलेलं असतं आणि सगळी सोयरी रडत असलेला आपण टीव्हीला पाहिलं. तिथं तर त्या घरातली जितली जी माणसं मेली होती, कुणाचा नवरा असतो, कुणाचा भाऊ असतो, कुणाचा पिता असतो, लोक रडत होती. आणि ती जेव्हा भंतेनी दाखवल्यानंतर सम्राट अशोक जे आहे ते एकदम त्यांची मनामध्ये जी उच्च टोकाची, त्याला आपण गर्व वगैरे म्हणू शकत नाही, जो आनंद होता त्यांच्या दृष्टीनं तो खाली आला. आणि त्यांनी एक प्रतिज्ञा केली की हे भंते, यापुढे मी मात्र आता कधी युद्ध करणार नाही. इतकंच नाही, त्याने आणखीन एक गोष्ट केली
पण ते उपगुप्त हे त्यांना त्यांच्या सहवासात आले आणि त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. दिल्यानंतर मोगली पुत्र तिस्य हे फार मोठे विद्वान आणि अरहंत पदाला प्राप्त, ज्यांना अरहंत पद प्राप्त झालं होतं, ते त्यांच्या सानिध्यात आले राजा अशोकाच्या. आणि त्या दोघांच्या चर्चेमधनं असं ठरलं की राजा, याच्या पुढे तू बौद्ध धर्माचा प्रसार करणार आहेस असं तुझं जे म्हणणं आहे, हे पण मी शॉर्टमध्ये सांगत आहे. असं जर तुझं म्हणणं असेल तर तू म्हटलेलं आहे की आता मी ऋषी तुल्य जीवन जगणार आहे. म्हणजे काय, भगी वस्त्र परिधान करून जगणार आहे, पण एवढ्यावर भागणार नाही. तर हे राजन, तुझा मुलगा आणि मुलगी ह्या धम्माच्या कार्याला दे, तेव्हा ते मला खरं वाटेल. आणि खरंच मला माहित आहे, राजा अशोकाची मुलगी संघमित्रा आणि महेंद्र धम्माला दान करतात. अनेक ठिकाणी अनेक बनतेना राजा अशोकाने धम्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलं. जिकडं गांधार म्हणा, चीन म्हणा, ब्रह्मदेश, थायलंड वगैरे वगैरे ठिकाणी. आणि श्रीलंकेला मात्र त्या दोन आपल्या मुलांना पाठवलं, एक मुलगा आणि मुलगी, महेंद्र आणि संघमित्रा. संघमित्राने एक गोष्ट केली, श्रीलंकेला जाते वेळेस जी बुद्धगयेमध्ये भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेला वृक्ष होता, ज्या वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, त्यांना लोक आता बोधी वृक्ष म्हणून संबोधायला लागले, त्याची पूजा करायला लागले. ही कधीची गोष्ट आहे? आता फार पुढची 250 वर्षानंतरची गोष्ट आहे. संघमित्राला वाटलं मी श्रीलंकेला या धम्माचा, भगवान बुद्धाचा विचाराचा प्रसार करायला जाणार आहे, तर मग जाते वेळेस त्या बोधी वृक्षाची फांदी घेऊन जायचं. ती बोधी वृक्षाची फांदी घेऊन ती जाते. आणि जेव्हा तिथं पोचते, त्या ठिकाणी अनुराधापूर नावाचं एक मोठं शहर त्या काळातलं होतं. तिथं गेल्यानंतर ती फांदी आहे, ती फांदी त्या ठिकाणी ती लावते, रोपण केलं जातं. तिथं लोक तिला, महिला आणि पुरुष, कळलं की हे भगवान बुद्धांना, म्हणजे खूप वर्ष होऊन गेलेले असतात, बुद्धाचा विचार पोचलेला असतो, त्या धम्माचा प्रसार करण्यासाठी ही मुलगी आलेली आहे. तिचं स्वागत होतं. आणि तिथं जेव्हा रोपण केलं जातं, लावलं जातं, तो दिवस असतो. तो दिवस म्हणजे आजची ज्येष्ठ पौर्णिमा. म्हणजे असे अनेक अंगानं ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला अर्थ आहे. महत्वाची बाब, जेव्हा सिद्धार्थाला ज्ञान प्राप्त झाली, ज्ञान प्राप्तीनंतर ते आपल्या विचाराच्या झालेल्या मनामध्ये लोकांचं कल्याण करण्याचा जो विचार आहे, त्याचा प्रसार करण्यासाठी ते गुंतले, म्हणजे करायला लागले. ही वार्ता जेव्हा सिद्धोधनाला कळती, कपिलवस्तूला, की मी सिद्धोधनाला वाटतं वडील आहेत ते, आपल्या मुलाबद्दल त्यांच्या मनामध्ये अजूनही आपुलकी असते, ते आज ना उद्या माझ्याकडे येतील. आणि मग ते निरोप पाठवतात भगवान बुद्धांना की तुम्ही या एक वेळेस कपिलवस्तूला. हे पण शॉर्टमध्ये सांगत आहे. पण जेव्हा सिद्धार्थ ते संबुद्ध प्राप्त झाल्यानंतर बुद्ध झालेले असतात, त्यांचा वेश कसा असतो? संपूर्ण पित्तवस्त्र धारण केलेले, आणि त्यांच्याबरोबरची जी लोक असतात तशाच वस्त्रामध्ये वावरणारे, त्याला म्हणतो आपण बौद्ध भिक्षू संघ. हे सर्व लोक, जवळजवळ 500 लोक त्यांच्याबरोबर असतात, हे भिक्षू संघ. आणि कपिलवस्तूमध्ये पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या.
तर काही सांगणार नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सभा भरली जाते त्या सभेमध्ये राजाची निराशा होती. राजाचं मत काय असतं? राजा असं म्हणतात, शुद्धोधन, तू ज्या कामासाठी आम्हाला सोडून गेला, देश सोडलास, तुझी बायको आणि मुलं सोडून गेलास, तुला तुझ्या ह्या विचाराचं जाण्याचं तू मिळवलेलं आहेस. म्हणजेच काय, तुला लोकांचं कल्याण करायचं होतं, ते तुला मिळालेलं आहे आणि त्याचा तू प्रसार करतच आहे. लोक सुखी होणारच आहेत. पण हे काम तू इथं राहूनही करू शकतोयस. आता त्याला आमची कधीच आडकाठी राहणार नाही. तेव्हा तू परत आमच्या या ठिकाणी आमच्या बरोबर राहा. सिद्धार्थाने सांगितलं त्यांना, नाही, आता मला माया जंजाळामध्ये किंवा संसारामध्ये अडकायचं नाही, तर मला पूर्णतः वाहून घ्यायचं आहे की लोक दुःखी का होतात, जगात दुःख आहे ते का आहे, त्याला कारण काय आहे, ते कारण मला सांगितलेलं आहे, ते लोकांना मी सांगणार आहे. मी तर धम्म अजूनही सांगितलेलं नाही आपल्याला, फक्त ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं घटना सांगत आहे. आणि बुद्धाने मग तिथं लोकांना सांगितलं की आपला जो विचार आहे, आपण जो मार्गक्रमण करत आहोत जीवनाकडे म्हणजे मृत्यूकडे, ती तृष्णा घेऊन करत आहोत, त्याच्यावर भगवान बुद्धांनी थोडं मार्गदर्शन केलं. लोकांनी चांगलं वागावं. आणि ह्या जो दिवस होता म्हणजे परत राज्य नाकारायचा, परत ऐहिक सुख नाकारायचा, तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा. तर अशा प्रकारे विविध अंगाने त्या ज्येष्ठ पौर्णिमेला महत्त्व आहे. आणि ती बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे. आज या घडीला जिथं जिथं बुद्ध धम्म पसरलेला आहे, जिथं जिथं बुद्ध विहार आहे, त्या बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्धाच्या विचाराचा आणि या ज्येष्ठ पौर्णिमेचा, मी जर म्हटलं आपल्याला, कदाचित तुम्ही हा शब्द कुठला वापरला, खरं तर त्याचा अगदी राहवतच नाही म्हणतो की वुदू केला जातो. म्हणजे काय, ह्या विचाराची धुळण केली आहे जगभर. आज जिथं जिथं आज आपण बघतो, उद्या जर तुम्ही बघाल कुठं कुठं बुद्ध पौर्णिमा पौर्णिमा साजरी झाली, ज्येष्ठ पौर्णिमा, तर तुम्हाला अनेक व्हॉट्सअपवर मिळतील. त्यापैकी आपण आहात. आपण या ठिकाणी मला बोलवलं, मला खूप आनंद वाटला. ह्या झालं ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्त्व. आपले राजे, रयतेचे राज्य, 45 मिनिट सांगितलं होतं, 1 तास झालेला आहे. आपल्याकडे अजून राजाचं मी थोडक्यात सांगेन, कारण मला माहित नाही की आपला वेळ इतका गेला. राजे जे आहेत, आज जो महाराष्ट्र ओळखला जातो ते छत्रपती शाहू महाराजांमुळे. पूर्ण भारतामध्ये कोणाचा महाराष्ट्र? शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्य होऊन गेले, अनेक संस्थानिक होऊन गेले. मग छत्रपती शाहू महाराजांचंच का नाव आजपर्यंत सर्वांच्या पुढे आहे? सगळ्यांचं नाव इतिहासामध्ये आहेत, परंतु शाहू महाराजांचं, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मात्र प्रत्येकाच्या तोंडामध्ये असतं. का? आता शाहू महाराजांबद्दलच बोलायचं असेल, खरं तर ते जेव्हा जन्मले ते वर्ष 1874, जेव्हा ते राजे झाले, ते कसे झाले तेही सांगणार नाही मी, त्यांच्या कार्याबद्दलच बोलणार आहे. जेव्हा ते राजे झाले तेव्हा केवळ 20 वर्षाचे होते. म्हणजे किती वर्ष, कोणत्या वर्षी असतील ते?
1894 साली 20 वर्षाचा मुलगा राजा होतो. नेमकं काय घडलेलं असतं बघा. बघा माणसाची कसोटी ही कसं ओळखली जाते. किंवा एखादा विद्वान माणूस, एखादा कर्तृत्वान माणूस कधी सिद्ध होतो, जेव्हा त्याला अडचणी येतात तेव्हाच तो म्हणजे त्या समजतं की हा विद्वान आहे. म्हणजे त्यांना अडचणी आल्यानंतर त्या अडचणीतनं जेव्हा बाहेर पडतो आणि लोकाला एक आदर्श समजला जातो. त्यापैकी शाहू महाराजाची पहिली जर घटना कुठली असेल तर ती 1896-97ला फार मोठा दुष्काळ पडलेला असतो. दुष्काळ आजच पडलेला असं नाही, दुष्काळ अनेक वेळा पडलेला आहे. यापूर्वी जर आपण पाहिलं तर 1972चा दुष्काळ आपल्याला माहीत आहे. मी त्यावेळेस 8वीला होतो. 9वीला होतो आणि इतका भयंकर दुष्काळ होता की त्या 72मध्ये लोक होरपळून निघाले आणि आमची परीक्षा जी 73मध्ये वार्षिक परीक्षा असते ती एप्रिलमध्ये घेण्याच्या ऐवजी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली, सोडून दिले. जी मॅट्रिक मी त्यावेळेस 1973ला झालो. लवकर आमची परीक्षा झाली. त्याचं कारण असं की फार मोठा दुष्काळ. अशा प्रकारच्या मोठ्या दुष्काळामध्ये एक 23 वर्षाचा मुलगा राजा होतो आणि त्यावेळेस त्या लोकांना कसं हँडल करायचं ह्याचं फार लेखकाने खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. पण मी मात्र फक्त शब्दात सांगणार आहे. राजानं काय केलं, रोजगार हमीची कामं काढली, म्हणजेच काय दुष्काळी कामं काढली लोकांसाठी. लोकांना जगण्यासाठी हातामध्ये पैसा लागतो. धान्य प्रत्येकाला कोणी वाटू शकत नाही. राजा जरी असला तरी प्रथम त्यांना काय दिलं पाहिजे, काम दिलं पाहिजे. तर दुष्काळी कामं राजानं काढलं. शेतकऱ्यांना तगई दिली. तगई म्हणजे काय, कर्ज दिलं. आणि अत्यंत महत्वाचं, आज आपण जे ऐकतो पाहतो की स्वस्त धान्याची दुकानं त्यावेळेस त्या दुष्काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी काढली. म्हणजे लोकांचं संगोपन कसं करायचं ही राजाकडे ती कला असली पाहिजे, ती त्यांच्याकडे होते. आणि म्हणून आपण राजा छत्रपती प्रत्येकाच्या तोंडात एवढ्या नाही का, एवढ्या नव्हतंय का, नाही. त्या काळामध्ये आज आपण बघतो बघा, आज सुद्धा जे लोक ऑफिसमध्ये काम करतात, सरकारी नोकरीमध्ये काम करतात, प्रायव्हेटमध्ये काम करतात, अजूनही लोकांना जातीयता म्हणजे काय अजूनही जाणवत असते. जे कामामध्ये असतात ना त्यांना अजूनही जाणवतं की जातीयता म्हणजे हा व्यक्ती बुद्धिस्ट आहे म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश कुठला येतो तर मागासवर्गीय. मग ती जातीयता आजची इतकी अजूनही जात नसेल तर त्या काळामध्ये तर अगदी भयानक होती. त्या भयानक असलेल्या काळामध्ये पहिली गोष्ट जर काय केलेली असेल राजांनी तर लोकांना सुशिक्षित केलं पाहिजे. सुशिक्षित लोक झाल्याशिवाय ती जातीयता नष्ट होणार नाही. पण ती सुशिक्षित करायचं काय, सुशिक्षित म्हणजे काय, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. बरं, शिक्षण द्यायचं म्हणजे काय, खेड्यापाड्यामध्ये जर आपण शाळा काढल्या तर चालेल की नाही याची गॅरंटी नाही. तर शहरामध्ये शाळा काढल्या तर ती शाळेला मुलं कुठली आणायची, ते खेड्यातनं आली पाहिजेत. मग त्या खेड्यातल्या मुलांना इथं खाऊ काय घालायचं, तर त्याच्यासाठी राजाने छत्रपती शाहू महाराजांनी वसतिगृह काढले. प्रत्येक जातीसाठी वसतिगृह काढले. असं सांगतात ढोर चांबारासाठी काढलं, जैनासाठी काढलं, मराठ्यासाठी काढलं, मुसलमानांसाठी काढलं, त्यांच्या मुलासाठी. त्या बाजूला म्हणजे कन्नडचा भाग येतो तर कन्नडी जे आता
त्याला का म्हणतो आपण, लिंगायत समाजासाठी काढलं. असं प्रत्येक धर्माच्या मुलांना एकत्रित शिकता आलं पाहिजे, आणि ते जर एकत्रित असतील तरच त्यांची आई वडील पाठवतील. हां, चला आपल्या समाजाचं हॉस्टेल आहे, प्रत्येक समाजाचं वेगळं वेगळं वसतिगृह काढलं आणि एक फतवा काढला. इतकी सोय असून शिक्षणाची, जर कोण आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसेल तर 1 रुपया दंड त्या काळातला. म्हणजे राजाची कल्पकता आणि ते साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे असणारी प्रगल्भता बुद्धी ही त्यांनी प्रत्येक वेळा वापरलेली आहे. इतकंच करून थांबले का? मुलं शिकली, पुढे काय? असं सांगतात की ह्या देशामध्ये रिझर्वेशन किंवा राखीव जागेचं जर पहिल्यांदा कुणी सुरुवात केली असेल तर ती छत्रपती शाहू महाराजांनी केली आहे. म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये ही जी मुलं शिकली ते मोठी झाल्यानंतर त्यांना राखीव जागा ठेवल्या गेल्या, आणि त्या राखीव जागा थोड्या नव्हत्या तर 50% राखीव जागा त्यांनी ठेवलेल्या होत्या. म्हणजे त्यांच्या काळामध्ये त्यांचा जो विचार आहे जातीय नष्ट करायचा, तो किती वेळ लागणार आहे हे सगळं त्याने त्याची प्लॅनिंग केलेली होती. आणि ही जेव्हा मुलं मोठी झाली त्यांना 50%चं आरक्षण ठेवलं. वेठबिगारी पद्धत आता संपलेली आहे. त्यावेळेस तर इतकी भयानक होती की ती वेठबिगारीच्या माध्यमातून शेतकरी वर्गातली लोक, गरीब शेतकरी, त्यांची शेती गहाण पडली जायची, परंतु त्या शेतीच्या नावावर सरकारकडनं जे घेतलेलं कर्ज आहे ती फेडून सुद्धा फिटत नव्हतं, आणि व्याजामध्ये ती लोक राबली जायची. वेठबिगारी. एक वेळेस काय झालं की असाच वेठबिगारी करणारा एक व्यक्ती खेड्यामध्ये, ज्याची शेती सावकाराकडे घाण पडलेली होती, त्याच्या आयुष्यामध्ये घटना घडली. काय घडली की त्याची मुलगी आजारी पडली. आता मुलगी आजारी पडल्यानंतर खेड्यामध्ये काय करणार? कोल्हापूर शहर जवळ आहे. शहरात गेल्यानंतर बरं होतं एवढं तर माहीत असतं, मुलीला घेऊन जायचं आहे. मग जायचं कसं? त्या सावकारानं आपल्याला परमिशन दिली पाहिजे. सावकाराकडे गेले आणि सावकाराकडे सांगितलं की माझी मुलगी खूप आजारी आहे, मला तुम्ही आजच्या दिवस मोकळीक द्या, म्हणजे काय, रजा द्या, म्हणजे माझ्या मुलीला घेऊन मी शहरात जाईल, तिला औषध पाणी करून उद्या कामावर येतो. सावकारानं सांगितलं चालणार नाही, तू काम सोडून जाऊ शकत नाहीस. बिचारा परत गेला, आणि नाही जर ऐकलं तर त्याचे परिणाम मात्र ते वेठबिगारी जे करत होते त्यांना काय त्याची शिक्षा होती ती इथं आता मला सांगायची गरज नाही. भीतीपोटी त्याने ते कॅन्सल केलं. झालं काय? मुलीचा त्याच्या आजार बळावला आणि मुलगी तडफडून मेली. त्याच्या पुढे फक्त रडण्याशिवाय काही नव्हतं त्या व्यक्तीकडे. ही वार्ता मात्र छत्रपती शाहू महाराजाला समजली. या गावामध्ये अशी घटना घडलेली आहे. राज्यानं दुसऱ्या दिवशीच फतवा काढला, वेठबिगारी उद्यापासनं कॅन्सल. म्हणजे वेठबिगारी आजपासनं कॅन्सल. ज्या ज्या लोकांची शेती होती जी बळकावलेली होती त्या नावाखाली, कर्जाच्या नावाखाली जी लोक राबत होती, एका कलमामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ते संपवून टाकले. म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे विद्यार्थ्यासाठी काम केलेलं आहे. जातीयता नष्ट करण्यासाठी जो त्यांनी मार्ग अवलंबला तो जगात आतापर्यंत कुणीच, आता लोकशाही प्रत्येक जवळजवळ देशामध्ये आहे आणि त्यामुळं लोक त्याचा महत्त्व त्यांना कळत नाही. पण ज्या काळामध्ये ह्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी मात्र भयंकर भयंकर, अगदी लोकांना आश्चर्य वाटण्यासारख्या होत्या.
म्हणून छत्रपती शाहू महाराज एक गरिबाचे कैवारी, समतेचा विचार घेऊन पुढे जाणारे, अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. अनेक घटना आहेत त्यांच्यामध्ये, छोट्या छोट्या कथा आहेत, त्या कथा सांगणार नाही मी. बाबासाहेबाबद्दल त्यांचं मत आणि कसा संबंध आला हे मात्र सांगितल्याशिवाय आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या बोलण्यावर म्हणजे ते संपू शकत नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1916 मध्ये अमेरिकेमध्ये शिक्षण पूर्ण केले, 3 वर्षामध्ये MA PhD त्यांनी पूर्ण केली 3 वर्षामध्ये. आज आपण बघा प्राध्यापक साहेब, पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी 2 वर्ष लागतात. पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर जर एखाद्याला PhD करायचं असेल त्याला MPhil करावं लागतं. PhDचा जर आपण ड्युरेशन बघितलं, पिरियड बघितला, तर 5 ते 7 वर्ष लागतात संशोधन करणं, त्याच्या गाईडकडनं ते अप्रूव्ह करून घेणं, ते गाईड त्याच्या दुसऱ्या रेफरीकडनं अप्रूव्ह करणं आणि मग विद्यापीठाला सबमिट करणं. विद्यापीठ आपल्या सवडीनुसार परत रेफरी नेमणं आणि अशा प्रकारे हा सर्व कालावधी 5 ते 7 वर्ष. आणि बाबासाहेबांनी मात्र 1913ला अमेरिकेमध्ये गेले आणि 1916ला ह्या दोन्ही डिग्र्या घेतल्या. किती? 3 वर्षामध्ये. ही घटना मात्र छत्रपती शाहू महाराजांच्या कानावर गेली. एक महाराचा मुलगा अमेरिकेमध्ये जातो आणि उच्च शिक्षण घेऊन येतो सयाजीराव गायकवाडांच्या माध्यमातून. त्यांना वाटलं की या व्यक्तीला आपण भेटलं पाहिजे. त्यांना असं वाटलं आपल्या या व्यक्तीला भेटलं पाहिजे. ते बोलून दाखवायचे. त्यांच्या बैठकीमध्ये बापूसाहेब महाराज म्हणून त्यांच्यावर एक काम करणारी व्यक्ती होती, त्यांना ते बोलून दाखवले की आपल्याला ते आंबेडकर आहेत ना, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना कधीतरी आपण बोलवलं पाहिजे. असं जेव्हा 1-2दा झाल्यानंतर ते बापू साहेब महाराज म्हणतात की आहे आपल्याकडे मार्ग. महाराज आहे. एक चित्रकार असतो दत्तोबा दळवी नावाचा, आणि ते बापू महाराजाला माहीत असतं की दत्तोबा दळवी हे मुंबईमध्ये त्यांचं येणं जाणं नेहमी असतं आणि ते आपल्याला त्यांच्यापर्यंत घेऊन जातील किंवा आपला निरोप त्यांच्यापर्यंत जाईल असं त्यांना वाटतं. दत्तोबा दळवीचा एक मित्र असतो दत्तोबा पवार, तो मुंबईमध्ये असतो आणि त्या दत्तोबा पवाराच्या माध्यमातून दत्तोबा दळवी हा निरोप पोचवतात आणि सांगतात की तुम्हाला छत्रपती शाहू महाराज हे तुम्हाला भेटू इच्छितात, तेव्हा तुमचा वेळ काय. बाबासाहेबांचं असं लिखाणामध्ये चरित्रामध्ये असं उल्लेख आहे की बाबासाहेबांना असं तेवढं वाटलं नाही की आपण पटकन गेलं पाहिजे, कारण त्यांना संस्थानिक लोकांचा तितकासा म्हणजे बडोद्याचे महाराजाशिवाय तितका कोणावर म्हणजे विश्वास नव्हता. पण जायचं म्हणून गेले. तिथं गेल्यानंतर बघा विषय कुठला भेटण्याचा. निमित्त काय केलं शाहू महाराजांनी 1920 मध्ये मार्च महिन्यामध्ये माणगावला त्याने अस्पृश्यांची परिषद घेतली. जे आंबेडकर येत आहेत त्यांच्या दृष्टीनं आंबेडकर, आपल्या दृष्टीनं बाबासाहेब. आंबेडकर येत आहेत तर आपल्याला त्यांच्यासाठी एक ही परिषद घेऊया. आणि बाबासाहेब त्या परिषदेला दोन्ही गोष्टी म्हणजे बाबासाहेबांना आता छत्रपती शाहू महाराजांचं भेटायचं आहे, बोलायचं आहे आणि आता आपल्याला त्या सभेला सुद्धा जायचं, परिषदेला जायचं. आणि नेमकं बाबासाहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर दोघांची मैत्री होते. एका भेटीमध्ये
छत्रपती शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके आवडतात, इतका प्रभाव पडतो की ते मित्र होतात. त्या ठिकाणी बाबासाहेब एक आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवतात. त्यांचं कर्तृत्व पाहिल्यानंतर, त्यांची स्तुती ऐकल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांची स्तुती केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट येते, ती बोलून दाखवतात. काय म्हणतात की महाराज याच वर्षी, म्हणजे कधी 1920ला, काय म्हणतात, महाराज याच वर्षी 31 जानेवारीला मी मूक नायक नावाचं एक पत्र काढलेलं आहे. माझ्या या विचाराचा प्रसार झाला पाहिजे त्या पत्राच्या माध्यमातून. पण मला भीती वाटते की हे चालेल का, कारण पैसा लागतो. आताच्या काळामध्ये जे ॲडव्हर्टाईज मिळतात ना, तसे त्या काळामध्ये नव्हत्या. जेव्हा वर्गणी एखादा व्यक्ती मूकनायक ते पत्र घेतो त्यावेळेस ती पैसे मिळतील. त्यात कुठली वृत्तपत्र चालायचे, पाक्षिक असो, साप्ताहिक असो, दैनिक असो. एक खंत बाबासाहेबांनी बोलून दाखवली, आम्हाला हे टिकवायचं आहे आणि पैशाची गरज आहे. शाहू महाराजांनी असं सांगितलं जातं की 2,500 रुपये त्याच वेळेला बाबासाहेबांनी देतात. हे घ्या, तुमचं हे पत्रक टिकलं पाहिजे, तुमचा विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे, हे घ्या. आणि नेमकं काय होतं की त्या वर्षी बाबासाहेब जुलै महिन्यामध्ये, म्हणजे 1920ला जुलै महिन्यामध्ये बाबासाहेब त्यांच्या ठरलेल्या प्रोग्रामप्रमाणे इंग्लंडला जातात. कशासाठी जातात खरं तर मी तो भाग सांगितला नाही. 1916मध्ये जेव्हा शिक्षण अमेरिकेमधलं संपल्यानंतर, कारण हा विषय वाढतो म्हणून मी ते सांगत नाही आणि मी तरी टाळतो मी माझा. 1917ला बाबासाहेब 1916वरनं त्याच वर्षी डिग्री मिळाल्यानंतर इंग्लंडला जातात आणि दे इन या सोसायटीमध्ये लॉची डिग्री घेण्यासाठी, म्हणजे बार ॲट लॉ ही मिळवण्यासाठी नाव नोंदवतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ह्या स्कूलमध्ये, या विद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये बाबासाहेब तिथेही नाव नोंदवतात. कशासाठी? त्यांनी आपल्या मनाला विचार केलेला असतो की आपल्याच पैशातनं शिकायचं आहे. 1918 ते 1920 पर्यंत ते सिडनहॅम कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक असतात. थोडा पैसा मिळतो, तेवढ्यावर काय तिथे त्यांचं भागत नाही. पत्र जातं शाहू महाराजाला, मला पैशाची गरज आहे. शाहू महाराज लगेच पैसे पाठवतात. असं म्हणतात की ती 200 पाऊंड्स अशा त्या पद्धतीने पाठवलेले असतात. म्हणजे बाबासाहेबांचं आणि शाहू महाराजांची एका भेटीमध्ये इतकं मन शाहू महाराजांचं त्यांनी जिंकलेलं होतं, किंवा शाहू महाराजांवर त्यांचा प्रभाव पडलेला होता की लगेच ही दुसरी मदत सुद्धा. पण हे कुठं थांबतंय का? म्हणजे परिस्थितीच इतक्या मोठ्या देशामध्ये इतक्या मोठ्या पदव्या घेत असताना त्यांना आणखी पुढच्या वर्षी, म्हणजे 1922मध्ये परत त्यांना 1921ला ही 200 पाऊंडची मदत झाली. परत त्यांना मदत जाणवते आणि ते परत पत्र पाठवतात. असं सांगतात की चरित्रकार 765 रुपये त्यांना परत मदत दिली जाते. योगायोग असा की बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण होतं. तिकडेही 3 वर्षामध्येच डिग्र्या घेतल्या, पण 3 घेतलेल्या असतात. 1920ला जातात, बाबासाहेब 1923ला परत येतात. दुर्दैव असं की छत्रपती शाहू महाराज 1922ला मे महिन्यामध्ये हे जग सोडून जातात. हे अत्यंत दुःखाची बाब. बाबासाहेबांना खूप दुःख होतं आणि अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराज
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध आलेला असतो. आपण इथंच थांबूया, कारण माझं बोलणं थांबणार नाही. मला आणखीन एक विषय बोलायचा होता, तो म्हणजे आज कबीराची जयंती आहे. कबीराची पण जयंती आहे. त्या विषयावर मी बिलकुल बोलणार नाही, कारण मी मोह टाळतो. आपण मला माफ कराल. आपण ऐकलात. आपले खूप खूप धन्यवाद. इथंच थांबतो. जय बुद्ध, जय भीम, जय भारत.